जानकी, कुशल, नमन, अरविंद, व तन्वी हे 5 सदस्य आहेत. दुसरी कंडिशन आहे बघा. दुसरी कंडिशन आहे त्यांच्या जन्मतारखा त्यांच्या जन्मतारखा जानेवारी ते मे त्यांच्या जन्मतारखा जानेवारी ते मे या महिन्यात आहेत. त्यांच्या जन्मतारखा जानेवारी ते मे या महिन्यात आहेत. व्हिडिओ चालू ठेवा सगळ्यांनी. सायली, श्रुती, सार्थक, अर्जुन, अंजली. हा एवढं झालं लिहून. ओके. झालं उर्वी? ओके. तिसरी कंडिशन घ्या. प्रत्येकाला त्याचा किंवा तिचा प्रत्येकाला मुलगा असेल तर त्याचा, मुलगी असेल तर तिचा, त्याचा किंवा तिचा वाढदिवस जिलेबी, चॉकलेट, पेस्ट्री, सुकामेवा, व आईस्क्रीम यापैकी एका पदार्थाने करावयास आवडतो. प्रत्येकाला त्याचा किंवा तिचा वाढदिवस म्हणजे वाढदिवस आला तर यापैकी कोणत्या तरी एका पदार्थाने आपला वाढदिवस साजरा करावासा वाटतो. बर झालं. हा. आता चौथी कंडिशन पहा. चौथी कंडिशन आहे ज्याला किंवा जिला पेस्ट्री आवडते त्याचा किंवा तिचा जन्म दिलेल्या महिन्यांपैकी
बरोबर मधल्या महिन्यात झालेला आहे. ज्याला किंवा जिला पेस्ट्री आवडते त्याचा जन्म दिलेल्या महिन्यांपैकी बरोबर मधल्या महिन्यात झाला आहे. ही झाली चौथी कंडिशन. पाचवी मी लिहून देतो. एवढं झालं का बघा. झालं. ओके. पुढचं पाचवी पाचवी कंडिशन पहा. पाचवी कंडिशन पहा. अरविंदला आईस्क्रीम आवडत नाही. अरविंदला आईस्क्रीम आवडत नाही. पण पण तो जानकीसाठी फेब्रुवारीमध्ये जानकीसाठी फेब्रुवारीत चॉकलेट्स आणतो. चॉकलेट्स आणतो. झाली ही कंडिशन लिहून. झालं. अरे झालं. ओके. पुढची घ्या. सहावी कंडिशन घ्या. तन्वीला जिलेबी फार आवडते. तन्वीला जिलेबी आवडते आणि तिचा जन्म नमन नंतरच्याच महिन्यात झाला आहे. ठीक आहे. झालं लिहून. ओके. ठीक आहे. सातवी कंडिशन. नमनला सुकामेवा किंवा आईस्क्रीम त्याच्या वाढदिवसाला आवडत नाही. त्याच्या वाढदिवसाला आवडत नाही. बोला आता काय कराल. काढा आता. नाही, मनस्वी नाही ना जॉईन. मेसेज टाकला होता ना हे करा म्हणून व्हिडिओ. मेसेज टाकला होता व्हिडिओ करा म्हणून. मग मी म्हटलं जॉईनच होत नाही काय की आज. मला वाटलं तुम्ही टाकलाय. मग तिनंच टाकला बहुतेक. रात्रीच टाकलाय मला मेसेज तिनं. हो, हो.
मला वाटलं पालखी आली. मला माझीच गडबड झाली. मला काय वाटलं अ, काल माळशिरसला मुक्काम आहे काय की पालखीचा. मला ते गडबड झाली. मला नंतर कळलं ते. हां, तेच की. हां, हां. मला वाटलं तुम्ही टाकलाय म्हणून मी काय बोललो नाही. बोला.
विहंग जमतंय का? उर्वी. नाही नाही नाही, हा जानेवारी मेच का राहते ना. हा मग तुमचं बरोबर आहे. जानेवारी आणि मे ची इथं प्रॉपर माहिती नसल्यामुळं ते दोन जणांना येऊ शकतं. असंच आहे ते. बाकीचं सांगा चला. बरोबर आहे. एक जण सांगा. उर्वी तुमचं सांगा हो. हा. आता राहतो कुशल आणि अरविंद. अरविंदला काय आवडतं? महिन्यांचं जाऊ द्या. शबास. आणि कुशलला? शबास. व्हेरी गुड. आणि महिन्यांचं जे आहे, विहंग तुमचं जानकीचा महिना चुकला. बाकी बरोबर. जानकीचा महिना चुकला. नाही नाही. अरविंद आणतो पण देतो जानकीला. अरविंद आणतो पण देतो जानकीला. हा, कसं सोडवलं सांगा बरं उर्वी. टेबल कसं? हं, पुढं पुढे. हं, हं. हां, एक मिनिट. ही कंडिशन. हां, हां. ठीक आहे. बरोबर आहे तुमचं. ही कंडिशन मी सांगतो बघा. हां, बोला की सार्थक. बरं, बरं. चालतंय. असू द्या, मी व्हिडिओ बनवतो. टाकतो मी नंतर व्हिडिओ. बरं, ऐका आता. आता काय म्हणलंय बघा, नमनला पहिली गोष्ट तर सुकामेवा आवडत. बघा आता, जानकीला चॉकलेट आवडतात, ती फेब्रुवारी महिन्यात जन्मली. तन्वीला जिलेबी आवडते, ती कोणत्या महिन्यात जन्मली आपल्याला माहित नाही, पण नमन नंतरच्या महिन्यात तिचा जन्म झालाय, वरच दिलाय. बरोबर? तन्वीचा. आता पुढं काय म्हटलंय, नमनला सुकामेवा पण आवडत नाही आणि आईस्क्रीम पण आवडत नाही. मग 4 गेल्या पहा. हे बघा, जिलेबी गेली, चॉकलेट गेला, सुकामेवा गेला आणि आईस्क्रीम पण गेला. राहिलं काय? फक्त पेस्ट्री राहिली. हां, पेस्ट्री राहिली ती नमनलाच असणार आहे. आता बघा, ज्याचा ऐका, पहिली कंडिशन आता पुन्हा वर जावा 4 नंबर. ज्याला पेस्ट्री आवडते, त्याचा जन्म बरोबर मध्यभागी झालाय. म्हणजे आता जानेवारी ते काय दिलंय? मे दिलंय. जानेवारी ते मे मध्ये मधला महिना कोणता येतो बघा बरं? मार्च येतो. ऐका. हां. मग जानेवारी ते मे मधला महिना जर मार्च येतो आणि मार्चच्या नंतरचा महिना कोणता येतो? एप्रिल. आता ऐका. 3 नंबरची सॉरी 6 नंबरची कंडिशन बघा. तन्वीला जिलेबी आवडते. तिचा जन्म नमन नंतरच्या महिन्यात झाला. बघा आता हे कसं एकमेकात गुंफलंय. आता बघा, अरविंदला तर आईस्क्रीम आवडत नाही. बरोबर? मी इथं अरविंद लिहून ठेवतो. अरविंदला तर आईस्क्रीम आवडत नाही.
आता राहतात 2च कंडिशन. आता कुठे गेला आणखी एक कोण? कुशल राहिलाय. बरोबर? हां. तर अरविंदला तर आईस्क्रीम आवडत नाही. तो जिलेबी देतो. बघा आता पुढं. आता राहिला अरविंद आणि कुशल. हां, बोला आता उर्वी. हे दोघांचं कसं केलं? यांच्या महिन्याचा तर काही इथं उल्लेखच नाही. त्यामुळे महिने 2 राहिलेत. एक राहिले जानेवारी आणि मे. यांच्याबद्दल, महिन्यांबद्दल आपल्याला कुठेही माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळं अरविंदचा बघा आता अरविंदचा आणि महिन्यांचा, अरविंद आणि कुशलच्या महिन्यांची प्रॉपर माहिती इथं मिळालेली नाही. त्यामुळं एखाद्या वेळेस जानेवारीमध्ये पण अरविंदचा जन्म झालेला असू शकतो किंवा मेमध्ये पण झालेला असतो. जर अरविंदला जानेवारी पकडलं, तर कुशलला मे पकडावं लागतं. अरविंदला जर मे महिन्यामध्ये जन्म झाला असेल, तर कुशलला जानेवारी पकडावं लागतं. आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे हा विषय मिटतो इथे. पण आता राहतो विषय काय? त्यांना कोणत्या वस्तू आवडतात. तर नीट बघा, अरविंदला आईस्क्रीम तर नक्कीच आवडत नाही आणि उरलेले 3 पदार्थ तर या तिघांना गेलेत. राहतो एकच पदार्थ. तो कोणता पदार्थ राहतो? सुका. त्यामुळे 100% अरविंदला सुकामेवाच आवडणार आणि आता जर याला सुकामेवा गेला, तर एकच पदार्थ राहतो. तो आहे कुशलसाठी आणि तो आईस्क्रीम. बघा समजलं का? श्रेया समजलं का श्रेया? का परत एकदा सांगू? बाकीच्यांना समजलंय का? श्रुती, सायली, श्रुती, सायली, सोहम, सोहम सर. हां. बघा तरी पण मी एकदा सांगतो आणखी. बघा पहिली कंडिशन होती, ज्याला किंवा जिला पेस्ट्री आवडते त्याचा जन्म मधल्या महिन्यात झाला. या कंडिशनवरून आपल्याला काहीही समजत नाही. ती कंडिशन थोड्या वेळ बाजूला ठेवायची. 5 नंबरची पाहिजे. अरविंदला आईस्क्रीम आवडत नाही, पण तो जानकीसाठी फेब्रुवारीमध्ये चॉकलेट आणतो. आपल्याला पहिलं कोणीतरी काहीतरी कळलं, की जानकीचा वाढदिवस फेब्रुवारीत असणार आहे आणि तिला आवडतात चॉकलेट. 6वी कंडिशन बघा. तन्वीला जिलेबी फार आवडते. हे बघा, तन्वीला जिलेबी आवडते म्हणून जिलेबी लिहिले आणि तिचा जन्म नमन नंतरच्याच महिन्यात झाला आहे. बरोबर? आता 7वी कंडिशन बघा. म्हणजे महिना आपल्याला माहित नाही झाला. त्यामुळे महिना थोड्या वेळ आपण बाजूला ठेवू. मी पुन्हा एकदा दाखवतो पहा. जानकीला जानकीसाठी फेब्रुवारीमध्ये चॉकलेट आणले म्हणजे जानकीचा जन्म फेब्रुवारीत झाला आणि तिला चॉकलेट आवडतात. ही पहिली कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन. तन्वीला जिलेबी आवडते. तन्वीला जिलेबी आवडते, पण तिचा जन्म नमन नंतरच्या महिन्यात झालाय. मग नमनचाच कधी झाला आपल्याला माहित नाही. आता नमनला सुकामेवा किंवा आईस्क्रीम त्याच्या वाढदिवसाला आवडत नाही. नीट लक्षात घ्या. आता सुकामेवा आवडत नाही, आईस्क्रीम आवडत नाही, जिलेबी तर तन्वीला एकाला एकच सांगितलंय. त्यांनीच प्रश्नामध्ये दिलंय, की एका माणसाला एकच पदार्थ आवडतो आणि प्रत्येकाचा एकाच वेगवेगळ्या महिन्यांमध्ये, एक महिन्यांमध्ये वाढदिवस झालाय. त्यामुळे डबल कुणाचंही येणार नाही. मग आता नमनला जर सुकामेवा आवडत नाही, आईस्क्रीम आवडत नाही, जिलेबी तर गेली तन्वीला, चॉकलेट तर गेलं जानकीला. उरतो एकच फक्त पदार्थ आणि तो आहे पेस्ट्री. आता परत पहिल्यापासून पहा. 4 नंबरची कंडिशन जर आता कंडिशन्स इथं संपल्या. पण काही कंडिशन फुलफिल करायच्या राहिल्या होत्या. ती 4 नंबरची कंडिशन होती. त्यामध्ये दिलं होतं ज्याचा किंवा जेचा जन्म सॉरी ज्याला पेस्ट्री आवडते त्याचा जन्म बरोबर दिलेल्या महिन्यांपैकी मध्यभागी. दिलेल्या महिन्यातला मध्यभागी येणारा महिना आहे मार्च. म्हणजे 100% आपल्याला कळतंय की नमनचा जन्म मार्चमध्ये झाला. पहा इथं पदार्थांचा आणि वाढदिवसांचा दिलेल्या महिन्यांचा असा एकमेकांशी गुंफलंय. म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं, की 3-3 कंडिशन दिल्या, 3-3 वेगवेगळी माहिती दिली तर ती गुंफावी लागते.
इथं हा जो नमन आहे ना, नमन, हे इथं की पॉइंट आहे पहा. इथं हे जर तुम्हाला शेवटचं वाक्य आणि पहिलं वाक्य जर जोडता आलं, तरच तुम्हाला ही कोंडी फुटते. जर तुम्हाला इथं कळलं नाही, की नमनला पेस्ट्री आवडते आणि त्याचा जन्म बरोबर मध्यभागी मार्च महिन्यात झालाय, तर ही कोंडी फुटत नाही आणि तुमचं सगळं चुकेल. ही कंडिशन तुम्हाला जर व्यवस्थित समजली, तर आता पुढे एक उलगडत जातं. नमनला जर मार्च महिन्यात जन्म झालाय, तर त्याच्या नंतरच्याच महिन्यामध्ये तन्वीचा जन्म झालाय. म्हणजे तन्वी जन्मलेली असणार एप्रिलमध्ये. आता बघा, महिने राहिले 2, माणसं राहिले 2, सॉरी मुलं राहिले 2 आणि पदार्थ पण राहिले 2. पण यामध्ये पुन्हा तुम्ही खाली आले 5 नंबरला, तर लक्षात घ्या अरविंद तर आईस्क्रीम आवडत नाही असं सांगितलंय. मग आईस्क्रीम आवडत नाही आणि 3 पदार्थ तर ऑलरेडी गेलेत. मग एकच पदार्थ राहतो, तो आहे सुकामेवा. तो कुणासाठी द्यावा लागतो? तर तो 100% अरविंदसाठी द्यावा लागतो. कारण अरविंदला आईस्क्रीम आवडत नाही. आणि पदार्थांचा विचार केला तर 4 पदार्थ निघून गेले, एकच पदार्थ राहिला आणि तो आहे आईस्क्रीम. तो 100% आपल्याला कुशललाच द्यावा लागतो. आता राहिलेल्या कंडिशन तुम्ही कितीही वेळा वाचल्या, तरी या दोघांच्या महिन्याबद्दल प्रॉपर माहिती आपल्याला कुठेही मिळत नाही. मग अशा वेळी नीट लक्षात घ्या, अशा वेळी प्रश्न चुकलाय असं म्हणायचं नाही. तर या ठिकाणी या दोघांना एकतर जानेवारीमध्ये अरविंद जन्मलेला असेल किंवा मे मध्ये. मग जानेवारी जर अरविंदसाठी घेतलं तर कुशल मे मध्ये असेल आणि अरविंद जर मे मध्ये जन्मलेला असेल तर कुशल जानेवारीत असेल. कारण या दोघांबद्दल आपल्याला प्रॉपर माहिती काहीही दिलेली नाही. लिहून घ्या हे. आता तरी समजलं? हा. तुम्ही म्हणाल या दोघांबद्दलच वाढदिवसाच्या महिन्यांबद्दल प्रश्न विचारला तर काय लिहायचं? तर जे आहे तेच लिहायचं. जानेवारी किंवा मे हेच त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात? हा. तर आता पहिला प्रश्न लिहून घ्या. पहिला प्रश्न आहे, अरविंदला, लिहून घ्या प्रश्न. अरविंदला त्याचा वाढदिवस अरविंदला त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काय आवडते? सुकामेवा. लिहून घ्या. अरविंदला त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काय आवडते? उत्तर येईल सुकामेवा. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा. सारखं सारखं सांगायची वेळ आणू नका. व्हिडिओ बंद करू नका. तुमचं लक्ष आहे की नाही मला काही समजत नाही. श्रेयान विहंग बघा तुम्ही. एकदा व्हिडिओ चालू केला की पुन्हा अजिबात हात लावत नाही. बाकीचे सारखं त्याला खेळत बसतात. फक्त आवाज चालू बंद करायचा, व्हिडिओ चालूच ठेवायचा. शाळेत पण तुम्हाला अशी सोय असती तर तुम्ही तोंड असं झाकूनच घेतलं असतं हा. नशीब समोर तशी सोय नाही तुमची. व्हिडिओ चालू ठेवा सगळ्यांनी. दुसरा प्रश्न घ्या. आता बघा मी सांगितलं तसंच. कुशलचा जन्म कोणत्या महिन्यात झाला? कुशलचा जन्म कोणत्या महिन्यात? हा. शब्द काय वापरला उर्वी? हा, म्हणजे कोणता शब्द महत्वाचा आहे? हा, हे लक्षात घ्या. तुम्हाला पर्यायामध्ये जानेवारी व मे असं पण देतील. तुम्ही जर जानेवारी व मे लिहिलं तर चुकले. तुम्हाला किंवा लिहावं लागतंय. कारण आपल्याला इथं एकाचा जन्म एकाच महिन्यात झालाय. दोघांचा जन्म एकाच महिन्यात झालाय असं कुठेही दिलेलं नाही. त्यामुळे कुशलचा जन्म जर विचारला तर किंवा ऑर हा शब्द महत्वाचा आहे. ऑर. त्यामुळे
उत्तर येईल जानेवारी किंवा मे. पुढचा प्रश्न आहे, कुशलला त्याच्या वाढदिवसाला काय आवडते? लिहून घ्या. कुशल, मी हे पुसू का? कुशलला त्याच्या वाढदिवसाला काय आवडते? लिहून घ्या. कुशलला त्याच्या वाढदिवसाला काय आवडते? तर त्याचं उत्तर आहे आईस्क्रीम. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न, व्यक्ती व महिना, व्यक्ती व महिना यांची जोडी, यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? एक नंबर पर्याय आहे, तन्वी जानेवारी. बघा बरं, बरोबर आहे का? ओके. 2 नंबरचा पर्याय पहा, जानकी मार्च. बघा, तिसरा पर्याय, नमन मार्च. हा. आता हे का दिलंय तुम्हाला सांगतो. कारण नमनच या वाक्यामध्ये, या प्रश्नांमध्ये की पॉइंट होता. नमन तुम्हाला व्यवस्थित काढता आला तर तुम्हाला बाकीचे सगळे तुटतात. आणि शेवटचं आहे नमन एप्रिल. हे काय चुकीचं आहे सोडा, पण पर्यायामध्ये दिलंय. तुमची मार्च आणि एप्रिलमध्ये जर घोळ झाला तर उत्तर चुकेल. ठीक आहे, झालं. चला पुढचा. हा, एक ओळ सोडून द्या आता. पुढचा प्रश्न घ्या लिहून. अंजली व्हिडिओ चालू ठेवा. सायली व्हिडिओ चालू करा. सायली ओवी. जानेवारी महिन्यात, जानेवारी महिन्यात ओळीने, जानेवारी महिन्यात ओळीने विविध स्पर्धा झाल्या. ओळीने विविध स्पर्धा झाल्या. चित्रकला व त्यानंतरच्या विविध चित्रकला व त्यानंतरच्या विविध गुणदर्शनाच्या अगोदर, विविध गुणदर्शनाच्या अगोदर रांगोळी स्पर्धा झाली. रांगोळी स्पर्धा झाली. पहिल्या दिवशी, सॉरी, एक मिनिट. सर्वात शेवटी, सर्वात शेवटी कथाकथन स्पर्धा झाली. एवढं झालं, मला जागा नाही. एवढं लिहून घ्या. शौर्य, शौर्य कळतंय ना शौर्य?
सचिन. सचिन, तुमची शाळा कोणती? बर. आणि आता शेवटची कंडिशन घ्या. पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी 5 जानेवारीला पहिल्या दिवशी 5 जानेवारीला खेळांच्या स्पर्धा झाल्या. खेळांच्या स्पर्धा झाल्या. चला, आता एवढीच माहिती आहे. काढा आता. कोणती स्पर्धा कोणत्या दिवशी? बघा, नीट लक्षात घ्या. तुम्ही जर नीट पाहिलं तर इथं नुसतं तुम्हाला खेळच नाही, तर खेळ, वार आणि तारीख यांचा ताळमेळ जोडावा लागतो. तुमच्या लक्षात आलंय का नाही बघा. बरोबर आहे का? हा, मग जोडा आता, चला. महिन्याचा काही विषय नाही, कारण महिना जानेवारीच आहे. पण तारीख, वार आणि कोणत्या स्पर्धा कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला झाल्या याचा ताळमेळ तुम्हाला जोडावा लागतो. जोडा, चला. अंजली, सारखं व्हिडिओ बंद नका करू. सोम, गेली का पालखी? आता दुसऱ्या सोहमकडे आली. हा, तेजस्वी, मनस्वी. हो, मनस्वी. मनस्वी झोपल्या का काय? मनस्वी. मनस्वी. ह्याच्यावर पाहिलं. बर, सांगतय कोण? उर्वी, विहंग. का? एवढा वेळ नव्हता लागायला पाहिजे रे, पटकन येतंय. यात तुम्हाला एक सांगतो पा, या अशा प्रश्नांमध्ये एकच की पॉइंट असणार वाक्य असतं पा. ते तुम्हाला डिटेक्ट करता आलं पाहिजे बरोबर. ते की पॉइंट, जसं प्रत्येक तुम्ही आतापर्यंतची सगळी तुम्ही प्रश्न जर पाहिले, सोप्या सोप्याचं द्या सोडून, अवघड गणितांमध्ये जिथे जिथं 3 गोष्टी एकमेकांशी गुंफलेल्या असतात तिथं एक कोणतं तरी की पॉइंट असणारं वाक्य असतं. जसं मागच्या ह्याच्यात नमनची दिलेली माहिती हे की पॉइंट असणारं वाक्य होतं. तेवढं तुम्ही शोधलं की सगळा उलगडा मागचा पुढचा होतो. तसं की पॉइंट असणारं वाक्य तुम्हाला बरोबर डोक्यात, वाचतानाच डोक्यात घुसलं पाहिजे की हे की पॉइंट असणारं वाक्य आहे. कोंडी फोडणारं वाक्य असतं ते. ते जर तुम्हाला शोधलं नाही, तुम्ही नुसतंच वरवरच वाचत बसले तर समजणार नाही. काही गोष्टी लपलेल्या असतात, हिडन असतात, त्या वाक्यांच्या अर्थात लपलेल्या असतात. तुम्ही जर ते वाक्य नीट शोधलं नाही, नीट वाचलं नाही, तर हे डेडलॉक निघत नाही. हा, बोला. अरे, मागचं उलट अवघड होतं, हे सोपं होतं. तुम्ही मागचं एवढं अवघड असून सोडवलं.
मागच्यामध्ये खालच्याचं वरच्याला, वरच्याचं मधल्याला असं जोडलेलं होतं. इथं तसं काही नाहीये. मला तर वाटलं ही लगेच सोडवाल तुम्ही. हे असं होतंय पहा. अवघड आपल्याला जमतं आणि सोप्याला आपला गडबडतो. कोण काढलंय? पूर्वी, विहंग, श्रेया, श्रेया काय केलंय सांगा बरं मला श्रेया तुम्ही. मी सांगतो मग तुम्हाला. हं. हां, समजलं नाही. ते मग काय होतंय पहा, वाचलं पाहिजे. मला एक सांगा सुरुवात कुठून कराल तुम्ही? हां, चला असू द्या. तुमच्याकडे गणित तर लिहिलेलं आहे ना? का गणितच लिहिलेलं नाही? हां, नाही सगळ्यांनाच म्हणतोय मी. गणित लिहिलंय सगळ्यांनी? हं. आता हां, जानेवारी महिन्यात ओळीने विविध स्पर्धा झाल्या. मला एक सांगा, कोण सांगतंय पहिल्यांदा? पहा मी तुम्हाला उत्तराकडे नेतो. मी सांगत नाही. न सांगताच तुम्हीच सोडवा. पहा मी तुम्हाला फक्त गाईड करतो. तुम्ही बघा आता तसं लिहीत चाला. मी सांगतो तुम्हाला. मला सांगा स्पर्धा कोणकोणत्या आहेत? बऱ्याच जणांना स्पर्धाच लक्षात आल्या नाहीत. त्यामुळे घोळ होतोय पहा. हां, रांगोळी, चित्रकला आणि कथाकथन म्हणजे स्पर्धाच कळल्या नाहीत तुम्हाला. स्पर्धा 3 नाहीयेत, 5 आहेत स्पर्धा. हेच कळलं नाही तुम्हाला. मग म्हणून तर मी म्हटलं तुम्हाला. स्पर्धा 5 आहेत. राहिलेल्या 2 स्पर्धा कोणत्या आहेत? हां, करेक्ट. आणि अजून एक राहिली. सांगा बरं? हां. मग पहिल्यांदा स्पर्धाच तुम्हाला ओळखता आल्या नाही तर कसं काय व्हायचं? हां, ह्या झाल्या 5 स्पर्धा. आता मला सांगा, बघा आता, तुम्ही सुरुवात कुठून कराल आता या स्पर्धांचं लिहायला? सांगा बरं? नाही, 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 नाही. चित्रकलेचं ते जाऊ द्या, स्पर्धेचं नाही. तुम्ही या प्रश्नाची हां, का बरं? हां, नुसतं हां, करेक्ट. जे शेवटचं वाक्य आहे ना, तिथूनच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायला सुरुवात करावी लागते. कारण तिथं असं दिलंय, पहिल्या त्या वाक्यामध्ये तुम्हाला पहिला दिवस पण दिलाय, तारीख पण दिली आहे आणि त्यामुळे आणि खेळ पण दिलेत. म्हणजे स्पर्धा कोणत्या आहेत ते पण दिलंय आणि हेच वाक्य तुम्हाला तुमचं उत्तर सोडवण्यासाठी सुरुवात करून देतंय. हेच की पॉइंट असतं. सांगा चला. वार हां, हां, हां. वार सांगा की. हां, हे बरोबर केलं विहंग. वार नाही काढले तुम्ही. वार, वार पण आहेत या प्रश्नामध्ये. प्रश्न खूप 4-5 ओळीचाच प्रश्न आहे पहा. पण सगळा एकमेकांमध्ये गुंफलाय. हां, सांगा. वार सांगा आता. अरे याच्यापेक्षा अवघड विहंग अगोदरचं गणित होतं. ते तुम्ही झटक्यात सोडवलं. हे खूप सोपं गणित होतं हे. इव्हन तुम्हाला सांगतो काल आपण शेवटी सोडवलेलं गणित, ते सुद्धा अवघड होतं, की कोण कोणत्या इमारतीत राहतो आणि कोणता रंग आवडतो. ते सुद्धा तुम्ही झटक्यात सोडवलं. ह्या गणितात काहीच नव्हतं. बर. श्रेया एवढं तरी समजलं तुम्हाला श्रेया? अर्जुन, काय समजलं अर्जुन तुम्हाला? व्हिडिओ चालू करा बरं. काय समजलं? अर्जुन, काय समजलं? हां, बोला विहान.
हा चालतं. हा हा चालेल चालेल चालेल. काय आले आले काय? लाईट आली होय. हा ठीक आहे. आता बघा, वियन कुठे राहताय तुम्ही? नाही नाही, कुठे राहताय म्हणलं तुम्ही? असं आहे होय, बरं बरं. हा सांगताय वार मग वियन. अरे मोठी गंमत आहे बा तुमची. अरे ते काल दिलेलं शेवटचं गणित तर एवढं किचकट होतं, आणि आजचं आज सुरुवात केलेलं गणित सुद्धा किचकट होतं. ते तुम्ही झटक्यात सोडवलं. हे कसं काय सुटलं नाही तुम्हाला? बरं ऐका, आता मी सुरुवात करतो पहा. इथं जो शेवटचं दिलंय ना वाक्य, त्या शेवटच्या वाक्यापासून सुरुवात करा. बघा काय शेवटचं वाक्य आणि पहिलं वाक्य जोडा. काय म्हटलंय? पहिल्या दिवशी 5 जानेवारीला खेळांच्या स्पर्धा झाल्या. नीट ऐका आता. 5 जानेवारी, बघा खेळांच्या स्पर्धा एकूण 5 आहेत. याचा अर्थ या स्पर्धा चाललेल्या आहेत 5 दिवस. मग जर पहिलाच दिवस जर 5 असेल, तर बघा 6, 7, 8 आणि 9 तारखेपर्यंत या स्पर्धा चाललेल्या असणार. हे तुम्हाला कळेल? ह्याच्यात काय वेगळं आहे का मला सांगा? नाही, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट बघा आता. शेवटच्या वाक्यावरून आपल्याला तारखा कळल्या. काय तारखा कळल्या? हे द्यायची गरज नाही. हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण पहिलं वाक्य काय म्हटलंय? जानेवारी महिन्यात ओळीने विविध स्पर्धा झाल्या. आणि मग शेवटचं वाक्य दिलं, एकदम शेवटचं वाक्य. बघा कुठून कुठे यायचंय तुम्हाला कळलं पाहिजे. आता इथं मी आहे म्हणून सांगतोय, ठीक आहे. पण हे तुम्हाला स्वतः कळलं पाहिजे, की कोणत्या वाक्याचा कोणत्या. म्हणूनच ही बुद्धिमत्ता आहे. हे लक्षात घ्या. या विषयाचं नाव इंटेलिजन्स टेस्ट कशासाठी? याच्यासाठीच आहे ना. वरच्या असलेल्या वाक्याचा खालच्या असलेल्या वाक्यांशी, मधल्या असलेल्या वाक्यांशी काय संबंध जुळतो, पहिल्यांदा काय बोललंय, शेवटी काय बोललंय, त्याच्यातून आपण काय अर्थ यायचा, हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी सांगून उपयोग नाही. तर मी सांगेन, पण हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्हाला ते येतंय. कारण तुम्ही काल शेवटचं गणित आणि आजचं सुरुवातीचं गणित इतक्या व्यवस्थित सोडवलंय. याचा अर्थ तुम्हाला ते येतंय. पण आपण गडबडतो कधी कधी. तर बघा या तारखा झाल्या निश्चित. आता तुम्ही बरोबर शेवटचं वाक्य दिलंय ना, त्याच्या अगोदरचं वाक्य पहा. सर्वात शेवटी तुम्ही स्पर्धा थोड्या वेळ बाजूला ठेवा. अगोदर तारखांवार कन्सिडर करा. बघा आता. सर्वात शेवटी शनिवारी कथाकथन स्पर्धा झाली. मला एक सांगा, जर सगळ्यात शेवटच्या दिवशी शनिवार होता, हे तर फिक्स झालं. मग आता शनिवारच्या अगोदर शुक्रवार असणार. हा, बरं असू द्या. काय लिहिताना राहिले राहू द्या. तुम्हाला काय तिथं छापून येतो प्रश्न, त्यामुळे राहायचा विषय नाही. हा, तर त्याच्या अगोदर गुरुवार असणार, त्याच्या अगोदर बुधवार असणार आणि त्याच्या अगोदर मंगळवार असणार. मला एक सांगा, आता याच्यात काय लॉजिक आहे का? फार काहीतरी तुम्हाला डोकं वापरावं लागतंय? काहीच नाही. हे बघा, शेवटच्या वाक्यात अहो त्यात दिलं होतं ना, सर्वात शेवटी शनिवारी कथाकथन स्पर्धा झाली. मग माझ्याकडूनच राहिलं का काय? पूर्वी तुम्ही पण नव्हते काही. अरे देवा, मग माझ्याकडून राहिलं. असू द्या. तरी म्हणलं कस काय घोळ झालाय. मग माझ्याकडून राहिलं. असू द्या. तर बघा मध्ये एक वाक्य लिहा. मध्ये एक वाक्य लिहा शेवटच्या वाक्याच्या अगोदर किंवा सर्वात शेवटी लिहा. चला जाऊ द्या आता. त्यातल्या सर्वात शेवटी शनिवारी कथाकथन स्पर्धा झाली असं लिहा. तरी म्हणलं काय नेमकं गोंधळ झाला. कारण अवघड गणित तुम्ही सहज सोडवली. हे एवढं अवघड नव्हतं. माझ्याकडून राहिलं असेल. आता ते वाक्य आहे ना प्रश्नातल्या, सर्वात शेवटी शनिवारी कथाकथन स्पर्धा झाली. लिहिलं? हा, आता ऐका. मग बघा पहिलं शेवटचं वाक्य, त्याच्यावरून आपल्याला
शेवटच्या वाक्याचा आणि पहिल्या वाक्याची जर आपण गुंफण केली तर लक्षात येतं, स्पर्धा चालली आहे 5, 6, 7, 8, 9. शेवटच्या वाक्याच्या अगोदरचं वाक्य जर आपण पाहिलं, की शनिवारी सर्वात शेवटी कथाकथन स्पर्धा झाली. मग शेवटी जर शनिवार झाली त्याच्यावरून वार निश्चित झाले. आता स्पर्धा कोणत्या दिवशी आहे ते फिक्स करायचे. तर यातली शेवटच्या दिवशी कथाकथन आहे. आता बघा, सुरुवात कोणत्या दिवशी झाली तर 5 जानेवारीला झाली खेळांच्या स्पर्धांनी. इथं खेळांच्या स्पर्धा असणार आहेत. आता बरोबर मधले 2 वाक्य राहिले. एकच वाक्य राहिलं. काय? चित्रकला व त्यानंतरच्या विविध गुणदर्शनाच्या अगोदर रांगोळी स्पर्धा झाली. आता तुम्हाला 3 जागा भरायच्या. तर चित्रकलेच्या नंतर, कारण तिथं स्पष्ट दिलंय पहा, चित्रकला व त्यानंतरच्या विविध गुणदर्शनांच्या स्पर्धांच्या अगोदर रांगोळी झाली. म्हणजे तुम्हाला इथं लिहावं लागणार रांगोळी स्पर्धा, इथं तुम्हाला लिहावं लागणार चित्रकलेच्या स्पर्धा, आणि इथं तुम्हाला लिहावं लागेल विविध गुणदर्शनाच्या स्पर्धा. आता समजलं का बघा? हा नाही, हे तुमचं आलंच होतं की हे राहिलं होतं. अरे पण तुम्ही कथाकथन लिहिलं होतं म्हणल्यावर शनिवार कसं काय राहिला माझ्याकडून? बरं असू दे, जाऊ दे. नाही, असेल माझ्याकडून झालं असेल. पहिला प्रश्न घ्या आता. लिहून घेतलं हे सगळ्यांनी? हॅलो. बरं बरं, असू दे की. हा, हे लिहून घेतलं उत्तर आता? आता पहिला प्रश्न घ्या. चित्रकला स्पर्धा कोणत्या दिवशी हे पुसू का मी? पहिला प्रश्न घ्या. चित्रकला स्पर्धा कोणत्या दिवशी होती? बरोबर. दिवस विचारलाय तर वारच सांगायचा फक्त. गुरुवार. पुढचाच घ्या. कथाकथन स्पर्धा कोणत्या तारखेला झाली? व्हेरी गुड. 9 तारखेला झालं. पुढचा प्रश्न घ्या. शुक्रवारी कोणती स्पर्धा झाली? बरोबर. विविध गुणदर्शन. आणि शेवटचा प्रश्न आहे. 6 जानेवारीला कोणती स्पर्धा झाली? 6 जानेवारीला कोणती स्पर्धा झाली? रांगोळी. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपला हा चॅप्टर पूर्ण संपलाय. आपण भाग 2 टॉपिक कव्हर केले. एक पहिला होता रांगेतील स्थान, पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे बैठक व्यवस्था नावाचा टॉपिक होता. त्याच्यानंतरचा त्याला संलग्न असलेला हा त्याचाच सब टॉपिक आहे, त्याच्यातलाच अंतर्भूत असलेला हा टॉपिक आहे. तो आहे विद्यार्थ्यांची आवड, त्यांचे खेळ, उत्तीर्ण विषय. तर सोप्यापासून अवघडाकडे असे सगळे टॉपिक यात कव्हर केलेत. यात कोणताही टॉपिक माझ्या अंदाजे राहिला नाही. तुम्हाला आलेला प्रश्न फक्त नावं चेंज होऊन सेम असेच प्रश्न येऊ शकतात. नावं चेंज होतील, स्पर्धा चेंज होतील, तारखा चेंज होतील, पण पॅटर्न तोच आहे, लक्षात घ्या.
अवघडातला अवघड गणित, अवघड एकदम गणित कोणतं होतं? तुम्हाला कोणतं गणित एकदम अवघड वाटलं सांगा बरं? सगळ्यात या दिलेल्या गणितात अवघड गणित कोणतं वाटलं तुम्हाला? तर ते कालचं जे शेवटचं गणित होतं ना, त्या प्रकारचं गणित सगळ्यात अवघड प्रकारातलं मोडतं. याच्यापेक्षा अवघड काही गणित यात नसतं. बाकी सगळं सोपं असतं. नीट लक्षात घ्या, तुम्हाला जास्तीत जास्त 3 गोष्टी रिलेट करायला लावतात. याच्यापेक्षा जास्त अवघड असं काहीही येणार नाही. ठीक आहे, मग इथं मग हा टॉपिक संपलाय. आपण उद्यापासून इंग्रजीचा टॉपिक सुरू करूया. चालेल ना? का दुसरा विषय घ्यायचा? गणित घ्यायचा. गणित झाला होता की आत्ताच आपलं. मग इंग्रजीचा एक टॉपिक संपवू आणि मग पुन्हा गणिताकडे येऊ आपण. ठीक आहे. ब ठीक आहे, आपण उद्या पुन्हा एकदा भेटू. उद्या शनिवार असल्यामुळं टायमिंग चेंज होईल उद्याच्या दिवसापुरतं. उद्या आपण संध्याकाळी 7:45 ला भेटूया. बाय ऑल ऑफ यू. बाय. बाय.